आपण जेव्हा नवीन बिडाचा तवा घेतो तेव्हा त्याला सीझन कसं करायचं याची माहिती मी संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी हा बिडाचा तवा नवीन मागवलेला आहे। हा तवा रॉक कंपनीचा असून 10 इंचाचा आहे। सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपण या तव्याला पाण्याने छान धुवून घ्यायचं। याला पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता याच्यावर टाकत आहे डिशवॉश लिक्विड। आता आपल्याला हा तवा डिशवॉश लिक्विडने छान घासून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी स्क्रबरचा उपयोग केलेला आहे। आपल्याला या ठिकाणी ताराच्या घासणीचा उपयोग करायचा नाहीये। तवा बघा आपला घासून झालेला आहे। आता मी याला पाण्याने स्वच्छ करते। तवा बघा मी छान धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा तवा छान पुसून घ्यायचा आहे, याला कोरडं करायचं आहे। तवा बघा चांगला पुसून घेतलेला आहे। आता तवा ठेवला आहे मी गॅसवर आणि गॅस केलेला आहे ऑन। आता या तव्यावर टाकत आहे 2 चमचे तेल। तेल टाकल्यावर आपल्याला हे तेल तव्यावर छान लावून घ्यायचं आहे। तव्यावर छान तेल लावून झालेलं आहे। आता याच्यावर घालायचे आहे 2 कांदे चिरून। कांदे टाकल्यावर आपल्याला यावर पुन्हा तेल टाकायचं आहे। तेल टाकत आहे मी 4 चमचे। कांदा आपल्याला चांगला काळपट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा बघा चांगला भाजून झालेला आहे। कांद्याचा कलर बघा काळपट झालेला आहे आणि तव्याच्या आतमधून धुवा सुद्धा निघत आहे। आता आपण या वेळेला गॅस बंद करायचा आणि हा तवा थंड होऊ द्यायचा। तवा बघा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता या तव्यावर जो कांदा आहे तो आपण काढून घेऊ। हा तवा आपल्याला रात्रभर असाच झाकून ठेवायचा आहे, याला पाण्याने धुवायचं नाही। आजचा दुसरा दिवस आहे। आता आपण हा तवा पाण्याने छान स्वच्छ करून घेऊ। तवा पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला साबण किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर करायचा नाहीये। तवा आपल्याला पुन्हा छान कपड्याने पुसून घ्यायचा आहे। तवा बघा छान कोरडा करून घेतलेला आहे। आता आपल्याला पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे जी आपण आदल्या दिवशी केलेली आहे। आता पुन्हा याच्यावर थोडं तेल टाकायचं आणि पुन्हा आपल्याला सर्व तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। तव्याला सर्व तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावर पुन्हा कांदा टाकूया आणि तेल सुद्धा टाकायचं आहे आणि हा कांदा आपल्याला पुन्हा तसाच काळपट होईपर्यंत परतायचा आहे। कांदा बघा पूर्णपणे छान काळपट झालेला आहे आणि पुन्हा आपल्याला हा तवा थंड करून घ्यायचा आहे। तवा थंड झाला की याच्यावरचा कांदा काढून घ्यायचा आणि याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं। ही प्रोसेस आपल्याला सतत 2 दिवस करायची आहे। 2 दिवसानंतर बघा आपला जो तवा आहे याला आपल्याला पुन्हा पाण्याने छान स्वच्छ करायचा आहे। पाण्याने धुतल्यानंतर कपड्याने याला छान पुसून टाकायचं, एकदम कोरडं करायचं। तवा मी छान कोरडा करून घेतलेला आहे। आता आपल्याला या तव्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे। बघा तवा आता छान गरम झालेला आहे। आता याच्यावर टाकायचं आपल्याला थोडं पाणी आणि कपड्याने छान हा तवा पुसून घ्यायचा आहे, म्हणजे जे आपल्या तव्याचं टेम्परेचर आहे ते व्यवस्थित राहील, एकदम जास्त खूप गरम होणार नाही। आता आपण याच्यावर पहिला डोसा करून बघू। आता या तव्याची खरी परीक्षा आहे की आपला हा डोसा बरोबर निघतो की नाही निघत। डोसा बघा थोडा ड्राय झालेला आहे आणि आता आपण याच्यावर तेल टाकूया। जेव्हाही तुम्ही डोशाचं बॅटर तव्यावर टाकाल तेव्हा गॅसचा जाळ हा मंदच ठेवायचा आणि जसं डोशाचं बॅटर आपण टाकलं तसा गॅसचा जाळ हा मोठा करून द्यायचा। आता आपण आपला डोसा काढून बघूया। बघा किती पटकन आपला डोसा निघालेला आहे, कुठेही चिपकलेला नाही। कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि आपल्याला वारंवार हा तवा इकडे तिकडे सरकवायची गरज सुद्धा पडली नाही। सर्वीकडे सारखंच टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे तवा सरकवायची गरज सुद्धा पडत नाही। आपला हा पहिलाच डोसा आहे, त्याच्यामुळे आपण हा खाणार नाही। मी या तव्यावर एवढे डोसे तयार केले पण एकही डोसा या तव्याला चिपकलेला नाही, म्हणजे आपला तवा चांगला सीझन झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही 2 दिवस या तव्याला छान सीझन करून घ्यायचं आणि मग वापरात आणायचा। हा बिडाचा तवा वापरून झाला म्हणजे याला आपल्याला पाण्याने छान धुवून टाकायचं आहे। पाण्याने धुवून टाकलं की आपल्याला याला छान एखाद्या कपड्याने पुसून कोरडं करून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडं तेल टाकून सर्वीकडे आपल्याला या तव्याला छान तेल लावून ठेवून द्यायचं आहे।
तुम्ही याला एखाद्या कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही या तव्याची काळजी घेतली तर या तुमच्या तव्याला 20 ते 25 वर्ष काही होणार नाही. आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.